नमस्कार मंडळी, तर आज आपण बनवणार आहोत मोरिंगा म्हणजे शेवग्याच्या पानाची भाजी। तर यासाठी आपण शेवग्याची कोवळी पाने आणलेली आहेत। पाने नीट करून स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहेत। शेवग्याची पानाची भाजी खाल्ल्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते, तसेच शुगर नियंत्रित राहते, कोलेस्ट्रॉल कमी होते। तर इथे आपण कढईमध्ये तेल घेतलेलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे घालायचे आहेत, ठेचलेला लसूण घालायचा आहे, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत, बारीक चिरलेला कांदा घालूयात। कांदा तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। कांदा सोनेरी रंगाचा झाला की त्यामध्ये धुवून घेतलेली शेवग्याची पाने घालायची आहेत। व्यवस्थित परतून घ्यायची आहेत। शेवग्याच्या पानाची भाजी खाल्ल्यामुळे आपले पचन सुधारते, स्मरणशक्ती वाढते। स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी ही भाजी खूप फायदेशीर आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। आणि भाजी व्यवस्थित परतून घ्यायची आहे। भाजी परतून झाली की त्यावर झाकण ठेवून 5 मिनिटे शिजवून घ्यायची आहे। सुपरफूड मानली जाणारी शेवग्याच्या पानाची भाजी एकदा तरी बनवून खा। अशाच प्रकारच्या युनिक आणि पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर